सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी, वसेल वाव पोटी समर्थांच्या. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. संगती पंगती देवा सवे घडे, नित्यानित्य जोडी तेची साच. सुखाचा व्यवहार केल्यानंतर सुखच प्राप्त होते, असं तुकाराम महाराज या अभंगामधून स्पष्ट करतात. तर इथं सुख कशात आहे, तर संत संगतीमध्ये आहे. संत संगतीमुळे भगवंताचा लाभ होतो आणि तेथे कशाचीच तूट पडत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, येथे लाभाचे अनेक प्रकार आहेत आणि अनेक प्रकारांनी कशाची तूट पडत नाही. आणि म्हणून समर्थाच्या ठिकाणी दयाभाव तयार होतो, असं महाराजांचं सारांश या रूपाने अभंगात म्हणणं आहे. जीवन क्रमण करीत असताना आपण लहान असताना शेतीचा आवड निर्माण झाली. अनेक प्रकारांनी जीवनामध्ये अनेक स्थित्यंतरे घडत गेली. परंतु शेतीची आवड असल्यामुळं बाबांना कर्जमुक्त करून वेगवेगळे प्रयोग करून शेती नफ्यात आणली. नाट्यक्षेत्र आणि इतर क्षेत्रातसुद्धा कामं केली. भावांचं शिक्षण झाली आणि आमच्या वाट्यावर ही शेतीच आली. शेवटी ईश्वर इच्छा आणि यामध्ये अनेक प्रयोग करत आहे. ते प्रयोग तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय.